हॅपी बर्थडे म्हणून कुठं सकाळ सगळ्यांना कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. कशा मग तुम्ही समजेजण बरे हो का? मी बी एकदम मस्त आणि मजेत हो. तर एवढा छान न आवरता न काहीच करता ड्रेस हे ते घातलं नाही, आवरायला नाही, नटापटा करायला नाही ना. वाढदिवसाचा का बरं झाला? चला पुढं व्हिडिओमध्ये बघा. आणि मी इथं व्हिडिओ करायला जवळजवळ 1 महिना झालं का होत आले, महिनाच होईल आता काही दिवसानं. तर तसंच कारण बी आहे त्याचं व्हिडिओ न बनवण्याचं. सगळ्यात आधी मी तुम्हाला सॉरी म्हणते. मला तुमच्या सगळ्यांची माफी असावी. ज्या दिवशी तुम्ही मला आपलं कॉल करत होतो त्या दिवशी माझा दिवसच तसा होता. तर पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळालंच. तर त्याचं कारण असं की माझा लास्ट टाईम व्हिडिओ कधी आला होता, अमोलचाच होता. जवळजवळ 20 ते 22 दिवस झालं, 20-22 दिवसाच्या बी वर झालं असतील. तर ती सामान मी शिफ्ट केलेला व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा मला व्हिडिओ टाकायला का जमायला नाही हे सांगते. अमोलचं सामान शिफ्ट केलं का 2-3 दिवसानं पुन्हा आमची रूम बघायला चालू केलं. आणि आमची रूम बघण्यात एवढे दिवस गेले, मला वाटते 8-9 दिवस गेले असतील ती रूम बघण्यात. आणि रूम झालं नेमकं रूम कधी मिळाली? 8 तारखे दिवशी सकाळी रूम बघायला जायचो. कधी सगळं घरातलं काम करायचे, पटपट उरकायचं आणि पोटाला असेल ती खायचं, लगेचच जायचं. त्याच्यातच दिवस गेले, दिवस जात होता, त्याच्यातच अख्खा दिवस जात होता. दमून यायचं, झोपायचं आणि पुन्हा अजून तेच काम चालू. आणि नेमकं 8 तारखे दिवशी रूम मिळाली. 8 तारखे दिवशी रूम मिळाल्याबरोबर लगेच बुक केलं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 तारखे दिवशी, जे माझा सगळ्यात आवडता दिवस, त्या दिवशी रूम शिफ्ट करायला आम्ही चालू केलं. तर सामान सगळं भरून मी देत होते, त्याच्यामुळे मला कॉल कोणाचेच घ्यायला आले नाही. तर लई जणींचे कॉल येत होते. तर माझ्या यूट्यूबवरच्या जेवढ्या काय मैत्रिणी आहेत त्यांचे प्रत्येक म्हणजे बऱ्याच जणींचे कॉल आले, मला मेसेज आले. मेसेजचं रिप्लाय मी तेवढ्या वेळ काढून देत होते, उशिरा का होईना पण देऊ लागते. सारखं मोबाईल घेणं बी हातात चांगलं वाटत नव्हतं त्या कामाच्या टायमिंगमध्ये म्हणून. आणि तुम्ही आता असं कसं करतो आपण, प्रत्येक वेळेस स्टेटस ठेवतो, स्टेटसद्वारे मी त्यांना थँक्यू म्हणतो. तसं बी मला करायला येणं गेलं, कारण माझा परिवारच एवढा मोठा आहे, यूट्यूब परिवार एवढा मोठा आहे की जेवढे माझ्या रक्ताचे नाते, मैत्रीचे नात्यापेक्षासुद्धा माझा ती परिवार मोठा आहे. आणि मला लई भारी वाटते. तर एवढ्या सगळ्याचं मला मेसेजला रिप्लाय देणं जमत नव्हतं त्या दिवशी, म्हणून मी आपलं तेवढंच त्यांना व्हॉट्सअपला थँक्यू म्हणला ते. आणि फोटो बी स्टेटसला ठेवायला मला जमणं गेलं. तर प्रत्येकीचं स्क्रीनशॉट काढणं आणि त्या नात्यानुसार त्यांना बोलणं, म्हणजे त्या कॅप्शनमध्ये लिहिणं, ह्याच्यात वेळ भरपूर जाणार होता. म्हणून मी कुणाचं स्टेटस ठेवायला नाही. तर तुम्ही ती बघितलंच होतं असेल. आणि दुसरी गोष्ट जर म्हणलं तर मला मावशीने त्या दिवशी अक्षरशः त्यांचा मेसेज मला बघायला उशीर झाला. मला म्हणल्या, कल्पना तू कम्युनिटीवर जा आणि बघ. तर मी मावशीला कॉल करू शकले नाही, कारण की मी जर कॉल त्यांनाही केले असते तर मला असं म्हणजे अख्खा दिवस माझा किती मला कॉल येत होते. मी बघायचं आणि तसंच गप्प बसायचं, बघायचं. मला लय वाईट वाटत होतं त्या दिवशी. खरं मला सामान शिफ्ट करायचं म्हणजे माझ्या काही मनात नव्हतं, पण त्याच्या आदल्या दिवशीच मला सामान म्हणजे मला 9 तारखेच्या आधीच सामान घेऊन द्यायचं होतं. आणि पोरांची एवढी गडबड होती की नाही मम्मी सामान लवकर शिफ्ट करायचं. कारण त्याच्या आधीच माझ्या डोक्यात होते की माझा बड्डे आहे का नाही नवीन रूमवर गेल्यावरच, म्हणजे दुसऱ्या रूमवर गेल्यावर जिथं कुठं आपण जाणार असेल तिथंच सेलिब्रेट करायचं असं होतं. मला माझा वाढदिवस लय आवडते. त्याचं कारण म्हणजे माझ्या जेवढ्या काही तुम्ही मैत्रिणी आनंदच होते की तसंच माझं पण.
आणि मग ती दिवस माझा तसा गेला. रूम सगळं सामान इथं आणून टाकलं रूमवर. एवढी दमले होते की नाही. अमोलच्या रूमवर गेलो, 4-5 दिवस तिथंच राहिलो. बड्डे काय सेलिब्रेट करायला नाही, तर उगा आपलं छोटासा केले, पण लय भारी वाटला माझा. म्हणजे मला छान वाटलं ते. मला काय आवडणं हे ते झालं. माझा मूडसुद्धा नव्हता त्या दिवशी की आपण आपलं बड्डे सेलिब्रेशन करावं नटून थटून. अजिबात ही नव्हती माझी. तर उगा आपलं साधंच मी ह्याच्यातच होते. तर तुम्हाला दिसेल मी कचरेवाला आला, शिट्टी वाजली की कचरेवाला आला ती. तर मी इथे एक छोटी ती क्लिप आहे ती तुम्हाला दाखवते. इच्छा नसताना बी केले, पण तेवढ्यातच त्यांच्या आनंदात माझा आनंद. त्यांना वाटायचं की केक जर नाही कट केलं तर पुढचा बी दिवस तसंच जाईल, असं माझ्या पोरांना वाटायचं. परत अमोलला वाटायचं. लय करून पोरं फोर्स करत होते, मग मी आता जर केक नाही कट केलं तर तसंच नाट लागते, असं तसं 3 वर्ष पोरं म्हणलं जाऊ दे, मी काय एवढं ही करत नाही. परंतु त्यांना तसं वाटलं. मग तसं वाढदिवस माझा सेलिब्रेट केला. आणि सामान इथं आणल्यावर मग 8 दिवस मला ती सामान म्हणजे सगळं घासून स्वच्छ करूनच मला लावायचं होतं ती. तर त्याच्यातच माझे 8 दिवस गेले. आणि सामान लावल्यावर नेमकं कोणतं सामान कुठं लावावं, आणि लावलं की नेमकं ती 2 दिवस ठेवायचं आणि इथं चांगलं वाटणं झालं म्हणायचं, ती परत दुसरीकडे चेंज करायचं. ह्याच्यात पुन्हा अजून 2-3 दिवस गेले. आणि 2-3 दिवस तर आजारीच पडले मी. आजारी म्हणजे चांगलीच आजारी पडले. अजून बी मला असं थोडा अशक्तपणा जाणवलेला आहे. मी बाहेर तिकडं भाजी हे ते आणायला गेल्यावर तिथल्या मावशीने मला बघितल्या आणि म्हणल्या, कल्पना अगं किती खराब झाली आहेस म्हणल्या. तर त्याचं कारण बी तसंच आहे. रूम शिफ्ट करणं म्हणजे काय जोक नाही. आणि आल्यावर बी इथं सगळं सामान लावणं करणं, अजून त्या कोपऱ्यात ती तेवढं पडली असते ती ठेवायचंच आहे. तर जोक नाही सामान सगळं हे करणं. तर असे माझे दिवस गेले. आणि 2-3 दिवस तर आजारीच होते मी. मला एवढा थकवा अजून बी जाणवते, दम भरल्यासारखं होते, हातपाय थरथर कापलेल्यात माझे. 4थ्या मजल्यावर रूम आहे, खाली जायचं, खालून वर यायचं, हे लई बेकार ही भुलाले. आणि लिफ्टचं काम चालू आहे इथल्या. बरं कधी होतं माहीत नाही. शक्यता कमी आहे. इथंसुद्धा दिवस काढणं अवघड वाटलेले मला, कारण खालून वर येऊपर्यंत माझी सगळी शक्ती नाहीशी होलाली आहे तिथून. रूम छान आहे, सगळं छान आहे, वातावरण चांगलं आहे. इथं तुम्हाला गॅलरीतून बी दाखवते, हिरवळ झाडं झुडपं छान, म्हणजे सगळंच चांगलं आहे. परंतु माझ्या तब्येतीला हे सूट होणं झाले. दुसरं काय नाही, खालून वरून खाली करण्यातच लय दमलाले. तर असे आमचे हे दिवस गेले. इथून पुढं रेग्युलर मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन तुम्हाला दाखवण्याचा. तर चला, पुन्हा एकदा तुमची मनापासून आभारी. हा चॅनलवर जर तुम्ही आता नवीन आला असलो माझ्या, तर तेवढं जाता चॅनलला सबस्क्राईब करा.